आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अगं रडायला काय झालं? झालंय काय? आई, मी सांगते काय झालंय. आई अगं, हिने येताना रस्त्यात एक मेलेलं कुत्र्याचं पिल्लू बघितलं. म्हणून जरा अपसेट आहे आणि रडतीये. एवढंच होय? एवढे घाबरलो आम्ही. हो ना. हो, एवढं का रडताय मग? वहिनी, आता तूच सांग तिला. मी ना तिला समजावून दमलंय. घरी येईपर्यंत हेच चालू होतं तिचं. चिटल्या अगो नको त्रास करून घेऊ. ज्याचं जेवढं आयुष्य असतं ना तेवढंच जगतो तो जीव. आई, अगं त्रास तर होणारच ना. तिला त्याची अवस्था बघून वाईट वाटलं असेल. हे पण बरोबर आहे. वहिनी, अगं म्हणूनच तर ती डॉक्टर होतीये ना, म्हणजे ती कोणाचा तरी जीव वाचवू शकेल. हो ना चिटल्या? हळवीच आहे माझी बाय. बरं सुचित्रा, तुझा आवरून घे, भूक लागलीये. मी आले. चित्रताई पण ना, घाबरलो आपण किती. हो ना. गिरिजा आज येणार आहे? येणार आहे. तू सांगितलेली साडी नेसूनच येणार आहे. येणार आहे. आता आवरा लवकर, नाहीतर गिरिजा तिथे येऊन बसलेली असायची आणि तुम्ही इथेच असाल. आता ही कॅन्डल संपायच्या आत गिरिजा इथे यायला हवी. हट केला. गिरिजा फोन का नाही उचलत आहे? सर, तुम्ही ऑर्डर केलेला केक तुम्ही खा, मी बिल पे करतो. ओके सर. माझ्याशी लग्न नाही केलंस तरी चालेल गिरिजा, फक्त एकदा कबूल कर की तुझं माझ्यावर प्रेम आहे. गिरिजा, काल काही चुकीचं वागलो असेल तर खरंच सॉरी.
गिरिजा, मी तुझा आदर करतो म्हणूनच तुझ्या समोर यायला घाबरतो. तसं तर मी तुला खूप वेळा बोललोय, पण आज परत सांगतोय, आय लव्ह यू. विक्रांत, आता ती वेळ आली. आज मी सुद्धा माझं प्रेम तुझ्या समोर कबूल करणार. तू प्लीज आत्ताच्या आत्ता इथे ये, प्लीज. तू रडू नकोस. मला तुझं लाईव्ह लोकेशन पाठव. मी पाठवते तुला, पण तू लवकर ये प्लीज. एकीकडे प्रेम वाट बघतंय, तर दुसरीकडे जबाबदारी. नाही गिरिजा, आता सुचित्राला तुझी जास्त गरज आहे. मिस्ड कॉल्स. आधी विक्रांतला फोन करायला हवा. गिरिजा, बाय जेवायला ये गो. हो आले. आधी जेवून घेते, मग निवांत विक्रांतशी बोलता येईल. गिरिजा, बाय जेवायला ये गो. आले. विक्रांत, 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 अरे कुठे होतास तू? किती घाबरलो होतो माहितीये मी. एकतर तुझा फोन लागत नाहीये, गाडी तिकडे हॉटेल जवळ सोडून आलायस. कसं शोधायचं तुला? विक्रांत, राजा, शांत हो विक्रांत, शांत हो. काय झालंय? शांत हो. गिरिजा नाही आली रे राजा. तिचं प्रेम नाहीये माझ्यावर. विक्रांत, प्रेम नाहीये? अरे तिच्या डोळ्यात तुझ्याविषयीचं प्रेम आम्ही बघितलंय. मग का नाही आली ती? प्रेम असतं तर आली असती. विक्रांत, तूच म्हणतोस ना, प्रेमात समजून घ्यायचं असतं. घे ना आता गिरिजाला समजून. आजपर्यंत समजून घेतलं मी राजा. काय बोललो होतो रे मी त्याला? केळवणाच्या दिवशी जी साडी नेसली ती साडी नेसून ये. ती आली रे. एवढं पण नाही केलं तिने. विक्रांत यार, तिला यायचं असेल पण येणं शक्य झालं नसेल, असंही असू शकतं ना. तिला यायचं नव्हतं म्हणून ती आली नाही. विक्रांत, कसं समजावू मी तुला? काय राहिलंय अजून समजावण्यासारखं? विक्रांत, प्लीज प्लीज, तू आधी रडणं थांबव आणि डोक्यातून भलते सलते विचार काढून टाक. बरं चल, आपण घरी जाऊया, मग ठरवूया काय ते. ठीक आहे? चल चल विक्रांत.
आईला डबा द्या. आज घरात फारच शांतता आहे. मौन व्रत आहे का कोणाचा? का रे? आई, आज सूर्य पूर्वेलाच उगवला ना? नाही म्हणजे डॉक्टर चिटल्या माझ्या बोलण्यावर रिॲक्ट होत नाहीये, चक्क माझ्या बोलण्यावर. हा, बाय, नक्की काही झालं नाहीये ना? नाही अगं, असं का वाटतंय तुला? अगं मग ही चिटल्या अशी गप्प गप्प काय? चिटल्या, आई अगं, तिचा अभ्यास जरा जास्त झाला होता म्हणून थकलीये. आणि मी सांगितलं ना, ते मेलेलं कुत्र्याचं पिल्लू बघितलं तिने म्हणून अस्वस्थ आहे. सिरियसली? आणि मॅडम चला डॉक्टर बनायला. मला एक कळत नाही, मेडिकल स्टुडंट असलेली मुलगी रोज हसत खेळत घरी येते आणि आज कुत्र्याचं पिल्लू बघून एवढी अस्वस्थ झाली. हो वहिनी, लक्षात नाही आलं माझ्या. काहीतरी गडबड आहे. जाऊ द्या ना, तुम्ही नका लक्ष देऊ उगाच. होईल नॉर्मल ती. आणि तुम्ही पण आराम करा आता. मी पडते, खूप दमलाय. अगं, आता ही अंगठी मी तुझ्या पोटात तेव्हाच घालेन जेव्हा आपलं लग्न होईल. ओके? आपण एकमेकांपासून कधीच दूर जायचं नाही. ओके? ओके. तू माझं काही बिघडवू शकत नाही. तुमच्यासारख्या 100 पोरींना ना मी जाळ्यात ओढलंय. काय ग, आता का डोळे मिटून घेतेस? तूच मारलंयस मला. नाही. हो, तुझ्यामुळेच आज मी या जगात नाहीये. मी नाही मारलं, मी काहीच केलेलं नाहीये. का मारलंस मला? एवढी मोठी चूक केली होती का मी? नाही, मी काही केलं. तू किती नाही म्हणालीस तरी सत्य जगासमोर येणार आहे. नाही. तूच मारलंयस मला. तूच मारलंयस. तूच मारलंयस मला. हो, तूच मारलंयस. नाही सोडणार आहे मी तुला. तू मला मारलंयस ना? आता बघ, पोलीस तुला पकडून नेतील.
पोलीस पकडून देतील. विक्रांत, काय अवस्था करून घेतलीस स्वतःची? मग काय करू मी अजून राजा? नाही आली रे ती. अरे ती येत असेल, तू उगाच पॅनिक झालायस. विक्रांत, आयुष्यात चांगल्या गोष्टी घडण्यासाठी थोडी वाट बघावी लागते. यायचं असतं ना राजा. विक्रांत यार, प्लीज तू हार मानू नकोस, प्लीज. विक्रांत ऐक, माझं ऐक, प्लीज प्लीज रडू नकोस यार, प्लीज. ऐकशील? नाही रडणार आता. येस, आता कसं बोललास? मी एक डिसिजन घ्यायचं ठरवलंय. कसला डिसिजन? सुचित्रा, सुचित्रा शांत हो. सुचित्रा, मला खूप भीती वाटते. माझ्या रूम मध्ये ओजस नाहीये, ओजस नाहीये या जगात. सुचित्रा शांत हो, कोणी नाहीये तिथे. इकडे बघ, इकडे बघ. शांत हो, एकदम शांत हो, शांत हो. तू आता शांतपणे तुझ्या खोलीत जा आणि झोप. हा, नाही नाही नाही, मी तिकडे जाणार नाही. तिकडे ओजस आहे ताई, प्लीज मला एकटीला पाठवू नको. मी इथेच थांबते, प्लीज ताई मला पाठवू नको. ठीक आहे, बस इथेच झोप माझ्यासोबत. हा, कोणी नाहीये तिथे, कोणी नाहीये. मी आहे ना. हा, बस बस, काही नाही झालं. शांत ये. शांत हो. ताई, मला काही होणार नाही ना? नाही सुचित्रा, काही होणार नाही तुला. मी आहे ना, मी तुला काही होऊ देणार नाही. ओके, शांत हो. विक्रांत, बोल, कसला डिसिजन घेतलायस तू? आजपासून माझ्यासाठी हा विषय संपला राजा. काय? मी पुन्हा गिरिजाला काही विचारणार नाही. सॉरी विक्रांत, आज मला तुला भेटता आलं नाही. विक्रांत, मी खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकले रे. पण याचा अर्थ हा नाहीये की माझं तुझ्यावर प्रेम नाहीये. विक्रांत, माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे. प्लीज उगाच गैरसमज करून घेऊ नकोस. लवकरच भेटू. तुझी गिरिजा. नाही सोडणार आहे मी तुला. का मारलंस मला? माझा जीव घेतलायस. नाही सोडणार आहे मी तुला.
तूच मारलायस मला. नाही, मी नाही मारलाय तुला. नाही, तुझ्यामुळेच पडलोय मी. तू स्वतः तोल जाऊन पडलाय. मी काही केलेलं नाहीये. आता मी तुला सोडणार नाही. तू केलेल्या चुकीचं प्रायश्चित्त तुला भोगावंच लागेल. नाही नाही, तू माझ्यामुळे नाही पटलायस. ओजस खरंच, प्लीज. नाही सुचित्रा, प्लीज प्लीज पुढे येऊ नकोस. प्लीज प्लीज ओजस, पुढे येऊ नकोस. तुला धडा शिकवल्याशिवाय मला मुक्ती मिळणार. ओजस, मी खरं बोलते. मी काही केलेलं नाहीये. खोटं बोल नकोस. ओजस, प्लीज मला सोड. माझा जीव घेतलास. नाही, मी नाही घेतला. आता का होईना मी तुझ्यावरती प्रेम केलं. मी तुला आता नाही सोडणार. सोडणार आहे मी तुला. नाही सोडणार आहे मी तुला. का मारलास मला? का मारलास मला? सुचित्रा शांत हो. काय झालं? कोणी नाहीये इथे. कोणीच नाहीये. आपण आपल्या घरी होत ना. हा, कोणीच नाहीये सुचित्रा. माझ्याकडे बघ, मी आहे तुझ्यासमोर. मी हा गिरिजाताई. मी काहीच केलेलं नाहीये ग. हो मला वाचव. सुचित्रा.